श्रीराम समर्थम. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. पैसा कसा वाचवाल. ज्याप्रमाणे पैशांची अकारण उधळपट्टी करूच नाही. आता पैसा हा मनुष्याला जीवनामध्ये, आयुष्यामध्ये महत्त्वाचा आहे. परंतु महत्त्व कोणाला आपण देत असतो. ज्याप्रमाणे आपण एखादं कार्य केलं, एखादं काम केलं की त्या कामाचा, त्या कार्याचा आपल्याला मोबदला मिळत असतो. आपल्याला पैशाच्या स्वरूपात संपूर्णपणे फळ मिळत असते. परंतु आपण पैशांची उधळण केव्हा करत असतो. एखादा कार्यक्रम असेल, त्या ठिकाणी पैसे उधळले जातात. आपल्याकडे खूप पैसा असेल तर आपण कुठलाही विचार न करता पैसा खर्च करत असतो. परंतु ज्या व्यक्तीकडे पैसा नाहीये, बरोबर की नाही, त्याला किती मेहनत करावी लागत असते हे प्रत्यक्ष आपण पाहिलं पाहिजे. ज्याप्रमाणे आयतं आणि कष्ट करून मिळालेले पैसे, घाम गाळून मिळालेल्या पैशामध्ये खरी मजा येत असते. आयतं मिळालं की आपल्यामध्ये आळसपणा येत असतो. परंतु पैशांची उधळण ही बरी नाहीये. आपण सर्वांना किंमत देत असताना पैशांना जास्त महत्त्व देत असतो. परंतु या पैशांपेक्षा आपल्याला सर्वात जास्त आपल्या देहाची काळजी करता आली पाहिजे. पैशांची उधळण करण्यापेक्षा पैसा हा सर्वस्व आहे, परंतु पैसा हा टिकवता आला पाहिजे. ज्याप्रमाणे आपण धान्य एखाद्या बघा शेतामध्ये जसं पेरतो आणि त्याचप्रमाणे बीज पेरलेलं आहे, त्या बीजाद्वारे आपल्याला पुन्हा धान्य प्राप्त होत असतं. तसंच पैसा आहे. पैसा हा जीवनामध्ये सर्वस्वी आहे. त्याचप्रमाणे पैशाला पैसा जेव्हा आपण लावू तेव्हाच आपल्याकडे पैसा येईल ना. परंतु पैसा हा चांगल्या मार्गाने, वाईट मार्गाने कोणत्या प्रकारे आपल्याकडे येत आहे हे संपूर्णतः पाहिलं पाहिजे. पैशांची उधळण, पैसा वाचवायचा कसा हे आपल्या मनामध्ये येत असतं, परंतु आपण त्या गोष्टी पाहत नाही. आता विचार करा, एखाद्या वेळी आपल्याकडे जेव्हा जास्त काही पदार्थ असतं, वस्तू असतात, तेव्हा आपण लक्ष देत नाही, बरोबर की नाही. कारण आपल्याकडे खूप काही आहे, मग त्यांचा आपण जास्त विचार करत नाही. परंतु ज्या वस्तू कमी आहेत, बरोबर की नाही, मग आपल्या मनामध्ये एक धास्ती निर्माण होते, भीती जाणवते. अरे आपण 200 लाडू मागवलेत, बघा कसा भाग दिलेला आहे. 200 लाडू मागवलेत आणि आपल्याला एवढं माहिती आहे की आपल्या घरामध्ये येणारे पाहुणे किंवा कार्यक्रम प्रसंगी 100 ते 150 लोक आलेली आहेत. मग आपल्याला भीती जाणवेल का? नाही भीती जाणवणार. परंतु बघा 180, 190, 200 लोक बरोबर आली तेव्हा आपल्याला धास्ती जाणवते, भीती जाणवते. अरे सर्वांना पुरेल की नाही, जर जास्त आली तर. म्हणजे तसंच आहे, आपल्यामध्ये जेव्हा पैसा असतो, आपल्या खिशामध्ये जेव्हा पैसा असतो तेव्हा आपण बिनधास्त खर्च करत असतो, बरोबर की नाही. परंतु पैसा खर्च करत असताना संपूर्णतः आपण जाणून घेतलं पाहिजे की आपण खर्च करत आहोत ते आपल्या कष्टाचे आहेत की दुसऱ्यांचे आहेत. दुसऱ्यांचे जेव्हा आपण पैसे घेऊन एखाद्या वेळी खर्च करत असतो तेव्हा आपल्याला असं जाणवतं की त्यांना ते पैसे द्यायचे. आपल्या घरी नवीन वस्तू येते, परंतु एकदा ती वस्तू आली की त्या वस्तूचे आपल्याला पैसे त्यांना द्यावेच लागतात, बरोबर की नाही. म्हणून पैसा हा सर्वस्वी जरी असला तरी आयुष्यामध्ये, जीवनामध्ये पैशापेक्षा या नरदेहाला सर्वात जास्त किंमत आहे. कारण पैसा आज आहे तर उद्या नाही आहे, बरोबर की नाही. परंतु मनुष्य देह, या देहाची किंमत ज्याप्रमाणे जसा भाग दिलेला आहे,
आपण विचार करतो की आज हा नरदेह आहे, उद्या या पृथ्वी तलावर नसेल, परंतु या देहाची कीर्ती राहिलीच पाहिजे ना. म्हणून पैशापेक्षा आपल्या नरदेहाला किंमत जास्त असणं गरजेचं आहे. कारण भाग कसा दिलेला आहे, आपण एखाद्या वेळी काम करतो, त्या कार्याची आपल्याला पोचपावती मिळत असते. काम केलं की नक्कीच आपल्याला पैसे मिळत असतात. तसंच पैसा आता वाचवायचा कसा. आपण आपलं पॉकेट मनी बघा, आपल्या पाकिटामध्ये जेवढे पैसे आहेत तेवढे आपण खर्च केले तर काहीच आपल्याला वाटत नाही. परंतु एखाद्या वेळी आपण बघा, पैशांपेक्षा जास्त जेव्हा खर्च करत असतो त्यावेळी आपल्याला कळतं, अरे आपल्याला पैसे अजून जास्त भरावे लागतील. लिमिट असते, एक मर्यादा असते. त्या मर्यादेमध्ये जर आपण राहिलो तर नक्कीच सर्व गोष्टी चांगल्या होत असतील. कारण मनुष्य हा पैशाच्या मागे लागलेला आहे, बरोबर की नाही. पैसा हा जीवनामध्ये आवश्यक आहेच, परंतु त्याचप्रमाणे कार्य करणं खूप गरजेचं आहे. आपण कार्याला कमी भाव देत असतो, कर्म आपण कमी करत असतो. आणि आपल्या बघा जीवनामध्ये, आयुष्यामध्ये पैसा कसा येईल हेच पाहत असतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण पैशांचाच विचार करत असतो. दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये एवढा पैसा आलाच कसा, मग आपल्या जीवनामध्ये पैसाच आला का नाही, असे विचार आपल्या मनामध्ये येत असतात. मग यावर उपाय काय. मग त्यांच्याकडे एवढे पैसे कसे साठून राहतात, मग आपल्याकडे पैसे साठून का राहत नाही आहे याचा विचार केला का. कारण आपले पैसे सर्वात जास्त जातात कुठे, व्यसनामध्ये. आपल्याला सकाळी उठल्यापासून ते व्यसन लागलेले आहे, त्या व्यसनामध्ये आपले पैसे, आलेला पगार, आपले बघा प्रत्यक्षपणे जे पैसे आपण महिनाभर कष्ट करतो ते कष्ट केलेले पैसे आपल्याला मिळतात पगार म्हणून, ते आपण व्यसनामध्ये घालवत असतो, बरोबर की नाही. कारण विषय वासना आहे. विषय वासनेमध्ये जर देह अडकला ना तर पैसा तर सोडा, मनुष्य देहाला सुद्धा स्वतःला काही कळत नाही. कारण संपूर्णपणे त्यांच्या आहारी गेलेला आहे, त्या विषय वासनेच्या आहारी गेलेला आहे. तिथून आपल्याला बाहेर काढायचं आहे, तिथून आपल्याला बाहेर निघायचं आहे, बरोबर की ना. आपण विचार करतो, अरे माझ्याकडे पैसे होते, परंतु लालची वृत्तीने, लोभापायी माझे संपूर्णपणे पैसे बुडाले. कारण का, आपण एखाद्यावर विश्वास ठेवला, माझे पैसे दुप्पट होणार या रीतीने आपण दिले. जे पैसे आपण दिले होते ते सुद्धा आपल्याला मिळाले नाही. आपण कशामुळे गेलो, लोभापायी गेले ना, लोभ आला. कारण का, एकदा आपल्याला हप्ता मिळाला की दुसऱ्यांदा आपल्याला लोभ येतो, अरे एकदा मला मिळाले, दुसऱ्यांदा पुन्हा टाकायला गेलो तर त्यांचं शटर बंद होतं आणि आपले मग डोळे उघडतात, अरे टाकले नसते तर बरं झालं असं. म्हणून समर्थ म्हणाले, दुसऱ्यांच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका. आपण ज्याप्रमाणे सावधान, आयुष्यामध्ये जीवनामध्ये सावध असणं गरजेचं, बरोबर की ना. आपण मिळालेल्या कष्टाची अर्धी भाकरी का असे ना, परंतु ही सुख आणि समाधानाची असली पाहिजे. हाव अजिबात नको, लोभ अजिबात नको. जेवढं आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे त्यामध्ये सुखी आणि समाधानी राहता आलं पाहिजे. म्हणून पैसा वाचवायचा आहे, पैसा टिकवायचा आहे नक्कीच. आज आहे तर आपण उद्या नाही येत, परंतु असलेल्या आयुष्यामध्ये, असलेल्या जीवनामध्ये कसं जगायचं हे सुद्धा आपल्याला शिकवलं गेलेलं आहे ना. म्हणून समर्थाने उत्तमाची ओवी लिहून ठेवली, ठेविले आनंद तैसेच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. समाधानी असलं पाहिजे. का आपण समाधानी नाही आहे, समाधानी असलं पाहिजे ना. भले तर थोडेसे पक्का पैसे असो ना, परंतु त्या गोष्टीमध्ये, त्या व्यवहारामध्ये, त्या आयुष्यामध्ये, त्या जीवनामध्ये आपल्याला समाधानी, सुखी आणि आनंदी कसं राहता येईल हे पाहता आलं पाहिजे. म्हणून समर्थाने उत्तम असा
बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिला ना, की प्रत्यक्षात पैशांची अकारण उधळपट्टी करूच नये. जय जय रघुवीर समर्थ.